की ओपेक म्हणून जी संघटना आहे, ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्ट कंट्रीज, म्हणजे तेल उत्पादन करून निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे, त्या संघटनेतनं UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती बाहेर पडत आहेत. ओपेकचा नियम असा होता की कोटा वाढवायचा नाही. तेव्हा संयुक्त अरब अमिरातींनी सांगितलं आम्हाला मुळे ओपेकमध्ये राहायचंच नाही. ओपेकची आता गरज मला वाटतं संपलेली आहे. UAEनी ओपेक प्लसमधनं सुद्धा आपलं नाव काढून घेतलं. म्हणजे ते ओपेकशी काही संबंधच ठेवणार नाही. ते स्वतंत्रपणे आता व्यवसाय करणार आहेत. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही आणि भारत त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आणि इथे एक ॲडिशनल डायमेन्शन उघडते की आतापर्यंत त्यांचं संरक्षण अमेरिका करत होता, आता कदाचित ते भारताकडे संरक्षणाकरता मदतीची हाक मारतो. नमस्कार. महा MTVच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक नमस्कार आणि अभिनंदन. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. एक इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्ध जे सध्या चालू आहे पश्चिम आशियात, त्या युद्धातल्या वेगळ्या हल्ल्यांची बॉम्बस्फोट वगैरे दृश्य आपण पाहत असाल, पण त्याहून मोठा बॉम्बगोळा काल पडलेला आहे. तो कसा आहे बॉम्बगोळा? तर संयुक्त अरब अमिराती, म्हणजे ज्याच्यामध्ये अबुधाबी, दुबई, फुजेरा, रसैल खेमा असे टोटल 7 स्टेट्स येतात, अरब सरकार येतात खाडीच्या पासची. तर त्यांनी असं जाहीर केलं की ओपेक म्हणून जी संघटना आहे, ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्ट कंट्रीज, म्हणजे तेल उत्पादन करून निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे, त्या संघटनेतनं UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती बाहेर पडत आहेत. आता हे काय आहे नेमकं आणि त्याचे परिणाम काय आहेत ते आपल्यापर्यंत मला आणायचं आहे. ही एक फार मोठी बातमी आहे आणि ज्याचे खूप मोठे परिणाम आपल्याला दिसतील. ही जी संघटना आहे ती 1960 मध्ये स्थापन झाली. इराण, इराक, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला या देशांनी एकत्र येऊन एक संघटना बनवली आणि त्यांनी ठरवलं की तेल आपण जे सगळं काढतो, कच्चं तेल, ते कच्चं तेल या संघटनेमार्फत आपण ठरवायचं की कोणी किती तेल काढायचं आणि काय किमतीला ते विकायचं. म्हणजे काय होतं की नाहीतर प्रत्येक देशांकडे विकत घेणारे जातात आणि जसं एखाद्या मार्केटमध्ये आपण पाहिलं तर 10-12 लोकं विकत असतात आणि प्रत्येक जण आपापला भाव लावतं. तर ते झालं की भाव कमी मिळतो, कारण जो कमी विकतो त्याचं जास्त कमी भाव असतो, त्याचं जास्त विकलं जातं. तर असा तेलाचा भाव पडू नये म्हणून ही संघटना तयार झाली की सगळेजण ठरवतात की बुवा एवढं तेल आपण काढायचं आणि या तेलाचा प्रत्येकाचा शेअर, की तू एवढं काढ, तू तेवढं काढ, तू तेवढं काढ आणि किंमत काय घ्यायची ते ठरवून जायचं. म्हणजे विकत घेणारे जे असतात ग्राहक, त्या ग्राहकांचा किमतीवरचा कंट्रोल संपतो आणि विकणाऱ्यांना किमतीवरती नियंत्रण येतं. तर ही अर्थात पद्धत त्यांनी सुरू केली 1960 साली. 67 साली त्याला अबुधाबी जॉईन झाला, त्या ग्रुप ऑफ कंट्रीजना. आणि तेव्हा संयुक्त अरब अमिराती अजून तयारच झाल्या नव्हत्या. प्रत्येक देश वेगळे होते. त्यामुळे अबुधाबी जॉईन झाली आणि त्याच्यानंतर बाकीचे देश, जे 6 देश आहेत छोटे-छोटे, त्या सगळ्यांनी एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त अरब अमिराती अबुधाबीच्या नेतृत्वाखाली तयार केली. त्याच्यात दुबई आला, अलैन आला, रसैल खैमा आला, असे सगळे देश आले. ते झालं 71 मध्ये आणि मग 71 मध्ये UAE या नावाने ते त्या संघटनेचे सदस्य झाले. म्हणजे अगोदर अबुधाबीच सदस्य होता, त्यानंतर UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती हा सदस्य देश झाला. हे सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक 71 नंतर आता एकदम त्यांनी ठरवलं की आम्हाला या संघटनेत राहायचं नाही. असं का ठरवलं असेल त्यांनी आणि त्याचे परिणाम काय असतील, या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला आज बोलायचं आहे. तर या सगळ्या देशांनी आता ओपेकची मेंबरशिप होती, तिचा त्याग केला. आता ओपेकची मेंबरशिप असताना त्यांच्यावरती काय बंधनं होती? तर बंधनं अशी होती की कोणी किती तेल दिवसाला तेलाची मेजरमेंट कशी करतात? बॅरल्स पर डे, म्हणजे किती बॅरल दिवसाला तुम्ही काढायचे आणि मग ते विकायचे. काढले की ते निर्यात करतात. तर असं साधारण ठरत होतं की 12% जवळ बॅरल्स पर डे टोटलच्या हे संयुक्त अरब अमिराती काढत होते. सौदी अरेबियाकडे सगळ्यात जास्ती काढण्याचा कोटा होता. सौदी अरेबिया साधारण 50 लाख बॅरल्स पर डे काढत होता आणि 3.5 लाख बॅरल्स पर डे संयुक्त अरब अमिराती काढत होता. आता जे देश जास्ती बॅरल्स काढतात त्या देशांना ते निर्यात करून जास्त पैसे मिळणार, हे साधं गणित आहे. आता झालंय काय की या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये या संयुक्त अरब अमिरातीच्या देशांवरती
इतके इराणनी बॉम्बिंग केलं आहे आणि त्याचंही सर्वात जास्ती बॉम्बिंग हे दुबई आणि अबुधाबी यांच्यावरती केलं आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की हे सगळं बॉम्बिंग केलं, युद्ध थांबेल, आज न उद्या युद्ध थांबतच आहे. थांबल्यानंतर आम्हाला पुन्हा हे सगळं बिल्डआउट करायला लागेल. हे बिल्डआउट करण्याकरता आम्हाला पैसे पाहिजेत आणि आत्ता आमचा धंदा होत नाही आहे कारण हॉर्मुझची समुद्रधुनी इराणनी थांबवून ठेवली आहे. त्यामुळे आमचा माल बाहेर जात नाही आहे. आता हळूहळू जायला लागला आहे पण तरी हे नुकसान झालं आहे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला कोटा वाढवून पाहिजे. ओपेकचा नियम असा होता की कोटा वाढवायचा नाही. तेव्हा संयुक्त अरब अमिरातीने सांगितलं आम्हाला मुळे ओपेकमध्ये राहायचंच नाही. आम्हाला जो कोटा पाहिजे तो आम्ही करू, आम्हाला आणि ज्या किमतीला आम्हाला विकायचं त्या किमतीला आम्ही विकू. आता काय होणार आहे बघा. आता 1 मेपासून बरं त्यांनी वेळ पण फार दिला नाही. काल त्यांनी घोषणा केली आहे आणि उद्यापासून परवापासून ते बाहेर पडणार आहेत. आता हे बाहेर पडल्यानंतर समजा सौदी अरेबियाने सांगितलं की तेलाची किंमत $110 पर बॅरल आम्ही घेणार. तर हे म्हणतील की माझं तेल जास्त विकलं जावं, मी ते तेल $100 पर डेने विकेन, पर पर बॅरलने विकेन. म्हणजे भारतासारखे जे ग्राहक आहेत, भारतात 3ऱ्या क्रमांकाचा जागतिक ग्राहक आहे बरं का तेलाचा. भारतासारखे जे ग्राहक आहेत त्यांचा फायदा होणार कारण त्यांना कमी किमतीत मिळेल आणि प्लस त्यांना पाहिजे त्या टर्म्सवरती मिळेल. तर ओपेक हे जे ग्रुप होता त्या ग्रुपची पॉवर ढासळली हा एक ग्राहक नेशनकरता फार मोठा त्याचा अर्थ आहे. आता एवढा मोठा ग्राहकाचा अर्थ असल्यावरती भारताला त्याचा फायदा होणार हे साहजिक आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वितुष्ट आलेलं आहे. एक 6 महिन्यापूर्वी तर संयुक्त अरब अमिरातीचं सैन्य येमेनमध्ये गेलं होतं येमेनच्या लोकांना मदत करायला. अशी परिस्थिती झाली होती कारण येमेनचे लोक सौदी अरेबियाशी भांडत होते. तर त्या वितुष्टाचाही हा परिणाम आहे. दुसरं म्हणजे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यांचं जे तेल आहे ते बाहेर यायला हॉर्मुझची समुद्रधुनी सगळी लागते असं नाही. यांची एक पाईपलाईन पण आहे. ती पाईपलाईन गल्फ ऑफ ओमान म्हणजे ओमानच्या आखातात बाहेर पडते. फक्त पाईपलाईनची कपॅसिटी कमी असते त्यामुळे ते तेल कमी प्रमाणात येईल. पण हॉर्मुझची समुद्रधुनी आता ओपन होणार आहे कारण इराण आता जेरीला आलेला आहे. इराण सातत्याने अमेरिकेला सांगतोय की आपण आता तह करूया, आता ही लढाई आम्हाला झेपत नाही असं ते म्हणत नाहीत. पण ते म्हणतात की आम्ही ज्या टर्म सांगितल्या त्या टर्मवरती आपण करूया. अमेरिका म्हणतो तुमच्या टर्म गेल्या खड्ड्यात, आम्ही जे सांगितले त्यावरतीच करूया. येत्या 7-8 दिवसामध्ये हे युद्ध थांबेले जवळजवळ नक्की झालेलं आहे. आणि त्यानंतर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE हे त्यांचं तेल ज्याला कोणाला पाहिजे त्याला त्या किमतीत विकायला ते तयार आहेत. ओपेकची त्यांना तमा बाळगायचं कारण राहिलेलं नाही. ओपेकची तमा त्यांनी बाळगली नाही की काय होणार आहे की ग्राहकांना ते कमी किमतीत मिळणार आहे. आपल्याला कमी किमतीत तेल मिळेल आणि आपण त्यांच्याशी लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट करू की तुम्ही बरं कसं झालं आहे की सगळ्यात आपल्याला जवळ जे आहे ते म्हणजे हे UAE आहे. UAE भारताला सगळ्यात जवळ आहे त्यामुळे तिथलं तेल आपल्याकडे सर्वात लवकर पोचतं येऊन आणि आपल्याकडे ते तेल शुद्धीकरणाची संपूर्ण यंत्रणा रिलायन्स आणि रोझेनॉफ्ट या दोन्ही कंपन्यांची आहे आणि त्या जामनगरलाच आहेत दोन्ही कंपन्या. अगदी समोर म्हणजे अरबियन समुद्र ओलांडला की हे तेल सरळ आपल्याकडे येतो. तो टँकर येतो, तो सरळ आपल्याकडे येऊ शकतो. तर ही फार मोठी बातमी आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्टी अनुस्यूत आहेत. एक म्हणजे सौदी अरेबियाचा सगळा संरक्षणाचा भार इतका वेळ अमेरिका घेत होती. तसाच तो UAEचा पण संरक्षणाचा भार अमेरिकेकडे होता. पण असं लक्षात आलं की आत्ता इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेला त्यांचं संरक्षण तितकं चांगल्या रीतीने करता आलेलं नाही. सौदी अरेबियावर मिसाईल पडली, UAEवरती मिसाईल पडली, त्यामुळे ते अमेरिकेवरती नाराजच आहेत देश. तर आता एक शक्यता अशी आहे की आपल्याला आठवतं का UAEचे प्रमुख जे होते अल नहान ते मोहम्मद MBZ त्यांना म्हणतात. तर ते आले होते मोदी साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आणि फक्त 4 तास भेटून लगोलग परत गेले. त्या भेटीमध्ये काय काय घडलं असावं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि हे बाहेर आलेलं नाही आहे. माझ्या मते त्या भेटीमध्ये याचं सुतोवाच झालं असणार की तुम्ही ओपेकमधनं बाहेर या, तुमचं सगळं तेल आम्ही विकत घेतो कारण आपल्याकडे तेवढी कपॅसिटी आहे. आपण जगातलं सगळं तेल आणून त्याचं रिफायनिंग करू शकतो, एवढी आपली जायंट कपॅसिटी झालेली आहे. तुमचं सगळं तेल आम्ही विकत घेतो, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला जी किंमत पाहिजे ती आम्ही देतो, सौदीपेक्षा ती कमीच असणार. म्हणजे आपलं परकीय चलन वाचेल. पण इथेच गोष्ट थांबत नाही. आपण त्यांना असं सांगतो की तुम्हाला पाहिजे त्या गरजेच्या कितीतरी गोष्टी भारतातच येतात. अन्नधान्य सगळं भारत पुरवतो, भाज्या भारत पुरवतो, फळं भारत पुरवतो, टेक्निकल इंजिनियर आणि सगळी जी मॅनपॉवर आहे ती भारताकडनं जाते. भारताच्या खाडी देशामध्ये असलेल्या देशांमध्ये सर्वात जास्ती भारतीय नागरिक काम करतात ते इथे या UAEमध्ये. तर हे असताना तुम्ही हे तेल आम्हाला डॉलरमध्ये विकायची गरज नाही, तुम्हाला
काय पाहिजे त्या वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा आपण या तेलाचा व्यवहार करू. तुम्हाला तांदूळ पाहिजे, तांदूळाच्या बदल्यात तेल. तुम्हाला गहू पाहिजे, गहूच्या बदल्यात तेल. तुम्हाला मांस पाहिजे, मांसाच्या बदल्यात तेल. अशी योजना करता येते, ज्याला बार्टर आदान-प्रदान सिस्टीम आहे, असंही करता येईल. त्यातनं आपलं परकीय चलन अनेक वाचेल. ही फार मोठी बातमी आहे आणि हे असं होत गेलं, की आपला कंट्रोल येतो, की तुमच्या तेलाच्या किमतीवरती तुमचाच फक्त कंट्रोल नाही, तर आमचासुद्धा कंट्रोल राहतो. आणि हे पाहिल्यानंतर मला तर असं वाटतं, की येत्या काही दिवसात सौदी अरेबियासुद्धा जाहीर करेल, की मलासुद्धा ओपेकमध्ये राहायचं नाही. मी पण स्वतंत्रपणे विकायला मोकळा आहे. अशक्य नाही आहे हे होणं. ओपेकची आता गरज मला वाटतं संपलेली आहे. ओपेकमध्ये त्यांनी आणखीन रशियाला जेव्हा ॲड केलं, तेव्हा त्याला ओपेक प्लस नाव दिलेलं आहे. UAEनी ओपेक प्लसमधनं सुद्धा आपलं नाव काढून घेतलं. म्हणजे ते ओपेकशी काही संबंधच ठेवणार नाहीत. ते स्वतंत्रपणे आता व्यवसाय करणार आहेत. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही आणि भारत त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आणि इथे एक ॲडिशनल डायमेन्शन उघडते, की आत्तापर्यंत त्यांचं संरक्षण अमेरिका करत होता. आता कदाचित ते भारताकडे संरक्षणाकरता मदतीची हाक मारतील आणि भारत ते करेल. भारत तिथे आपल्या युद्धनौका आत्ताच आपली INS विक्रांत तिथेच आहे. गल्फ एरियामध्येच आपण नेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे भारत ते करू शकतो. भारत त्यांचे संरक्षण करार स्वतः करेल, म्हणजे ते सुरक्षित होतील आणि तेलाचा आपल्या बाबतीत ऊर्जा सुरक्षा त्यांनी साध्य होईल. आपण ऊर्जा सुरक्षेकरता खूप मेहनत करतोय. त्या मेहनतीला फळ येण्याचे दिवस आता दिसायला लागलेले आहेत. हे तेल जर आपल्याला तिकडनं मिळालं, तर आपल्याला बाकीच्या अरब देशांकडे फारसं तोंड विकायला जायची गरजही राहणार नाही. रशिया आपल्याला तेल द्यायला तयार आहे. हवं तेवढं तेल आणि नैसर्गिक वायू रशिया देणार आहे. त्यामुळे त्यांच्याहीकडनं तो वायू आणि तेल या इथल्या रिफायनरीमध्येच येईल, जामनगर आणि जामनगरच्या जवळच्या. तर त्या रिफायनरीमध्ये त्यांना भरपूर काम आहेत. त्यांचे पैसेही त्यांना खूप मिळणार आहेत आणि एकूण भारतामध्ये तेलाची सुबत्ता वाढेल, तेलाची गुणवत्ता वाढेल, पण तेलाची किंमत मात्र कमी होईल. असा एक फार सुवर्ण क्षण इतिहासातला आपल्याला मिळालेला आहे. आणि माझी खात्री आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल, जयशंकर आणि बाकी सगळं मंत्रिमंडळ ते नक्कीच या बातमीचा वापर करून अतिशय चांगल्या तऱ्हेने हे संबंध व्यवहार घडवून आणतील आणि भारतीय नागरिकाला स्वस्तात तेल मिळेल, उत्तम तेल मिळेल आणि त्यामुळे भारताची प्रगती भरपूर होईल. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडस्ट्रियल युनिट्स पण आहेत, त्यालाही पॉवर लागते. तीसुद्धा तेल आणि गॅसमधनं येते बरेचदा. तीसुद्धा आपण देऊ शकू. ही एक चांगली बातमी आहे. हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. UAE सौदीचं जे भांडण चाललं आहे त्या भांडणाचा परिपाक म्हणूनसुद्धा ही घोषणा झालेली असू शकते. मी ही घोषणा ऐकल्यानंतर लक्षात आलं माझ्या की भारताकरता ह्याच्यात खूप पॉझिटिव्ज आहेत. ते आपल्या लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आपल्या तेलाची किंमत एकदा कमी झाली की आपल्या सगळ्या महागाईच्यावरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि सगळ्या गोष्टींच्या किमती आटोक्यात राहतात. असा सुवर्णक्षण आता दूर नाही आहे. परवाच UAE त्यांच्यातनं बाहेर येते आणि मग आपण UAEशी जे करार करू ते वेगळ्या पद्धतीने असतील. ते ओपेकच्या दृष्टीने करार नसतील. त्यांनाही ओपेकमध्ये जायची काही गरज नाही आहे. तर असा प्रकार हा सगळा चाललेला आहे. तो आपल्यापर्यंत आणावा म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम केला. आपल्याला जर आवडला असला तर आपण कळवा. आपला हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. कारण भारताने एक विलक्षण सीमारेषा ओलांडली आहे. आपण जर UAEचं संरक्षण पण आपल्याकडे घेणार असलो तर ही फार मोठी बातमी आहे. म्हणजे सौदी अरेबिया पाकिस्तानचं संरक्षण घेईल, UAE भारताचं संरक्षण घेईल. ओव्हरऑल अमेरिका आणि इस्रायल भारताच्याच बाजूनी आहे. पश्चिम आशियातला राजकारणाचा पट आता वेगळ्या पद्धतीने उलगडला जातो आहे, याची नोंद घ्यावी. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्यातले बारकावे देखील स्पष्ट करणारच आहे. असो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.